आकार पण, आणि त्याच्यानंतर फोल्डर पण आपला तयार करू शकतो. त्या फोल्डरमध्ये आपण ज्या काही फाईल्स जे वर्डमधून किंवा वर्डपॅडमधून आपण बनवलेले आहेत किंवा तयार केलेले आहेत, बरोबर, त्या आपण तिथे डाउनलोड करून ठेवू शकतो, आपण सेव्ह करून ठेवू शकतो. जर आपल्याला चेंज करायची असेल एखादी फाईल तर तिथे ओपन करून आपण पुन्हा त्याला सेव्ह करू शकतो, जशी आपल्याला पाहिजे तशी. अच्छा. आणि मग नंतर संडेच्या क्लासमध्ये किंवा कधी कधी ऑनलाईन फॉर्म भरणे, जसा की स्कॉलरशिपचा आहे. जो स्कॉलरशिपचा फॉर्म हा मोस्टली खूप म्हणजे आपण भरू शकतो. आपल्याला आता खूप सारे स्टुडंट आहेत, त्यांना गरजच असते ना. आपण एक स्टुडंट आहोत तर आपल्याला आपला फॉर्म भरता आला पाहिजे, कारण आपण कम्प्युटर करत आहोत. तर ते पण भरता येते, ते पण शिकवलं. आणि नंतर गुगल फॉर्म कसा जो आपल्याला कॉलेजमधून किंवा स्कूलमधून फीडबॅक फॉर्म येते, तर तो फीडबॅक फॉर्म कसा आपण तयार करतात. आपल्याला माहिती आहे आपण भरतो, पण तो तयार नक्की कसा होतो ते शिकलं. आणि नंतर माझी नोकरी, तिथून आपल्याला नोकरीबद्दल ज्या नवीन नवीन अपडेट्स आहेत त्या पाहताच येत नाही, तर सोबत आपल्याला ऑनलाईन अप्लाय पण करता येते. नंतर AI टूल्स जे आत्ताची जे डेव्हलपमेंट टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये जे AI टूल्स आहेत, जसं व्हिडिओ तयार करणे, इमेज तयार करणे, आपल्याला जसं पाहिजे तसं फक्त फॉन्ट देऊन आपण ते व्हिडिओ किंवा इमेज तयार करू शकतो. आणि त्याच्यामध्ये साऊंड इफेक्ट पण देऊ शकतो. अजून त्याच्यामध्ये आपण आपल्याला आवडीचा सॉन्ग पण तयार करू शकतो. जसं ChatGPTमध्ये जर आपल्याला अर्ज लिहिता नाही आला तर आपण तो अर्ज तिथे टाईप करतो. जर आपल्याला बोनाफाईडसाठी अर्ज तयार करायचा आहे किंवा एखाद्या जॉब ॲप्लिकेशनसाठी अर्ज तयार करायचा आहे, पण तिथे नक्की रिस्पेक्टफुली आपल्याला काय लिहायला पाहिजे ते माहिती नाही ना, मग आपण ते फॉर्म यूज करून आपण तो पत्र रेडीमेड तयार करू शकतो. अच्छा. आणि माझी नोकरी झाला ChatGPT, जेमिनी आणि भाषणी AI टूल्स, तिथून आपण टेक्स्ट टू स्पीचमध्ये पण देऊ शकतो, जसं आपल्याला पाहिजे तसं. इमेज पण तयार करू शकतो. अजून जीमेल यूज करून आपला अकाउंट पण तयार करू शकतो, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या कृती करू शकतो. जसं व्हॉट्सअपमध्ये आपला अकाउंट राहते, तर आपण वेगवेगळ्या त्या अकाउंट, आता कुठला पण AI टूल्स चालू करायचा असला तर साइन इन करायला लागते आणि त्याच्यासाठी ID पाहिजेच, तर आपण ते पण तयार करू शकतो. ते सगळं शिकलं. अजून वेगवेगळे फॉर्म्स, जसं रेल्वे रिझर्वेशन, जर आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं आहे पण आपल्याला शक्य नाही आहे तिथपर्यंत जाणे, कारण खूप दूर पडते किंवा इतर अडथळा येत असेल, तर आपण तो घरी बसून कसा भरायला पाहिजे किंवा न भरता आपल्याला इन्फॉर्मेशन पाहिजे की ही ट्रेन कुठपासून, केव्हा, कुठून, कधी, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे पण आपल्याला ऑनलाईन मिळू शकतात. नंतर आपल्याला LIC काढायची असेल किंवा आपला जो बाईक आहे त्याचा काय म्हणतात त्याला, बाईकचा इन्शुरन्स, बाईक इन्शुरन्स पण करता येते, कार इन्शुरन्स पण करता येते, जसं आपल्याला पाहिजे तसं. असे विविध फॉर्म्स भरणे मी इथे शिकली आणि सांगण्याने शिकली. ओके. मला काय म्हणायचं आहे, कम्प्युटर शिकण्या अगोदर तुला ह्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या का? नाही, बिलकुल नाही माहित होत्या. मी म्हणजे जेव्हा तू वैनगंगा कॉम्प्युटरमध्ये क्लासला जॉईन केली तर तुला ह्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या का? काही नाही, म्हणजे कम्प्युटर बद्दल पूर्ण झिरो नॉलेज होतं. फक्त मला एवढंच माहीत होतं की माऊस कसा यूज करतात, त्याला 3 बटन असतात, कारण जी MHT CET एक्झाम होते तिथे पण यूज करतात. तर मला एवढंच माहीत होता की आपल्याला म्हणजे खूप मुबलक प्रमाणात त्या गोष्टी माहीत होत्या की आपण कसा तो जो सीट नंबर आहे तो कसा एंटर करायचा आहे, पण एक्झॅक्ट आपण दुसऱ्या पण कामासाठी तसाच करतो, हे एक्झॅक्ट नसतात, म्हणजे झिरो. अच्छा. तू कम्प्युटर शिकून म्हणजे वैनगंगा कॉम्प्युटरमध्ये कम्प्युटर शिकून एक म्हणजे समाधानी झाले का? हो, बिलकुल. तुला स्वतःचं काम सगळं करता येते आता? हो. टॅलेंट झालं. ओके, चला, थँक्यू.